शरद पवारांच्या बारामतीवर सुद्धा मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन धडकणार होतं। वारंवार बोललं जातं शरद पवार साहेबांचं म्हणजे आणि मनोज जरांगे पाटलांचं कनेक्शन जोडलं जातं, कारण इथं आल्यानंतर शरद पवारांवरती सुद्धा मोठा वार। यावरती मी बोलेल की बीजेपीने कुठेही धर्माचे ठेकेदार तुम्ही नाही आहेत। रयतेचा राजा या राजानं 18 पगड जातीला सोबत घेऊन चालण्याचं काम केलंय। मनोज जरांगे पाटील कुठल्याच समाजाचा द्वेष करत नाहीत, कारण गावगाड्यामध्ये कुठेही ओबीसी मराठा हा वाद नाहीये। काय सांगाल, मागच्या 5 दिवसापासून जरांगे पाटलाचं उपोषण चालू आहे, तरी अजून कुठला निर्णय आलेला नाही? सरकारनं लवकरात लवकर निर्णय घेणं गरजेचं आहे, कारण संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील हे आज तरी 5 दिवसाचं उपोषण आहे, याच्या अगोदरचं 17 दिवसाचे उपोषण झालेत। दादांची सध्या तब्येत म्हणजे पाहिजे तशी नाहीये, पहिल्यासारखं पहिलं जसं उपोषण झालं त्यामध्ये दादा थोडे स्ट्रॉंग होते, पण आता तब्येत खूप खालावत चाललेली आहे आणि दादांचं दुसऱ्याच दिवशी दादांना बोलता सुद्धा व्यवस्थित येत नव्हतं। काल रात्री 3 वाजता जेव्हा सलाईन लावल्यानंतर आज ते तुम्हाला थोडं बोलायला म्हणजे बोलताना दिसतायत, पण तब्येत आतून म्हणजे खूप खालावलेली तब्येत आहे। आणि आज अनेक या महाराष्ट्रातले अनेक नेते ओबीसी मराठा वाद सुद्धा पेटवण्याला सुरुवात केलेली आहे। आज हाकेंनी विधान केलं की मी आंतरवाली सराठीमध्ये येऊन उपोषणाला सुरुवात करणार आहे, तर आम्ही हाकेला म्हणजे त्यांचं आंतरवाली सराठीमध्ये स्वागत करतो आणि दादांच्या सोबतच तुम्ही 17 दिवस उपोषण करा आणि तुमच्यात दम ते नाहीये उपोषण करण्याचा। आणि ओबीसी आरक्षणाच्या माध्यमातून धनगर आरक्षणाला कुठेही धक्का मराठा समाजाच्या आरक्षणाचा लागत नाही, तरी सुद्धा हे धनगर समाजाचे जे काही नेते आहेत त्यामध्ये हाके असेल किंवा पडळकर असतील किंवा शेंडगे असतील, यासारखे नेते स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी धनगर समाजाला कुठंतरी खाईत लोटण्याचं काम करतायत। मनोज जरांगे पाटलांनी सांगितलंय धनगर समाजाचं जे काही आरक्षण आहे एसटी मध्ये जायचं आहे, त्या आरक्षणाला चौंडीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटलांनी पाठिंबा दर्शवलेला आहे, कारण मनोज जरांगे पाटील कुठल्याच समाजाचा द्वेष करत नाहीत। जी नेते या आरक्षणाच्या विरोधात उभे आहेत त्या नेत्यांच्या विरोधामध्येच मनोज जरांगे पाटील बोलताना आपल्याला महाराष्ट्रभर बघितलंय। आणि या ठिकाणी येणारा कालच आपण एक व्हिडिओ सध्या महाराष्ट्रभर व्हायरल झालाय, तो मातंग समाजाचे काही म्हणजे या ठिकाणी तरुण येऊन भेटून गेलेत, ख्रिश्चन समाजाचे सुद्धा या ठिकाणी तरुण येऊन भेटून गेलेले आहेत, मुस्लिम समाजाचे तरुण येऊन भेटून गेलेले आहेत, ओबीसी समाजाचे अनेक तरुण, मायक्रो ओबीसी समाजाचे तरुण सुद्धा या ठिकाणी येऊन भेटून जात आहेत, कारण गावगाड्यामध्ये कुठेही ओबीसी मराठा हा वाद नाहीये। वाद पेटवता आला नाही सरकारला, ओबीसी मराठामध्ये दंगली घडवता आल्या नाही, म्हणून आता कुठेतरी कारस्थानं हाकेच्या माध्यमातून करायची आणि या आंतरवाली सराठीमध्ये उपोषणाला यायची दम असेल तर यावं आणि इथंच बाजूला स्टेज ठोकावं आणि 17 दिवस उपोषणाला बसावं। ही कोणाच्या म्हणजे आता मी बोलणार आहे पार्श्वभागामध्ये दम नाही हे त्यांच्या, फक्त हे बोलायचीच कडी, बोलाचाच भात, उगं काहीतरी मीडियावरती यायचंय, मीडियावरती स्टंट करायचा आहे। आणि जर जेव्हा उभे राहिले ओबीसी समाजाचे माणसं सुद्धा त्यांच्या सोबत नाहीत, 5000 सुद्धा मतदान त्यांना पडलं नाही, कारण ही त्यांची लायकी आहे। आपली लायकी ओळखून आपण पाय पसरला पाहिजे किंवा आतरून पाहून आपली पाय पसरवण्याचं काम सुद्धा या ठिकाणी ओबीसी नेत्यांना केलं पाहिजे, कारण मराठा समाजाला तलवारीची कुऱ्हाडीची भाषा तुम्ही करताय। या तलवारीच्या कुऱ्हाडीच्या भाषा मराठा समाज तलवारी कुऱ्हाडी झोपेतच खेळून आलेला आहे, कारण आमचा राजा रयतेचा राजा या राजानं 18 पगड जातीला सोबत घेऊन चालण्याचं काम केलंय आणि पुढं कोणीतरी राहावं लागतं। म्हणून तुम्ही म्हणता की आम्ही या स्वराज्यामध्ये 18 पगड जातीचे मावळे सोबत होता, त्यामध्ये कुठेही दुमत नाही, पण राजा पहिला छातीवरती वार घेणारा हा मराठा होता। आणि आजही जेव्हा जेव्हा या जातीवरती किंवा जेव्हा इथं आणि एक कमेंट केली जाते की धर्म हरलाय आणि जात जिंकली, यावरती मी बोलेल की बीजेपीने कुठेही धर्माचे ठेकेदार तुम्ही नाही आहेत, कारण बीजेपी म्हणजे धर्म नाही। कारण तुम्ही ज्यावेळेस 5 या देशातले शंकराचार्य सांगत होते की आता राम मंदिरामध्ये म्हणजे रामाची मूर्ती बसवायची गरज नाही, कारण ह्या मूर्त योग्य नाही, तुम्ही तुमच्या राजकारणासाठी रामाचं सुद्धा आमच्या प्रभू श्रीरामाचं सुद्धा राजकारण करताय आणि हे कुठंतरी तुम्ही थांबवणं गरजेचं आहे, लोकांची माते भडकवायची। आणि आज यामध्ये सर्वसामान्य मराठा समाज, गरजवंत मराठा समाज हा मोठ्या ताकदीनं मनोज जरांगे पाटलांच्या सोबत आहे। अनेक मीडियावरती अकाउंट सुद्धा ओपन केली जातात, कारण ते मीडिया सध्या ऍक्टिव्ह केला गेलेला आहे, कारण या अनेक संघटना सध्या ऍक्टिव्ह केल्यात की हे आंदोलन कसं हाणून पाडायचं आहे, मराठ्यांची एकजूट कशी तोडायची आहे, कारण सध्या एकच दुखणं आहे सगळ्यांच्या मनामध्ये की मराठा समाजाला फोडायचंय। मराठा अनेक दिवसांपासून एकत्र आलाय, या एकत्र आलेल्या मराठा समाजाला कसं तोडायचं, तर मग जातीचं धर्माचं राजकारण पुढे आणायचं आणि सांगायचं की धर्म हरला,
जात जिंकली असं म्हणून मराठा समाजाला कुठेतरी तोडण्याचा प्रयत्न इथल्या राज्यकर्त्याकडून असेल किंवा प्रस्थापित नेत्यांकडून केला जातोय. आणि ज्या ज्या नेत्यांना या आंदोलनाचा फायदा झालाय, जर बघितलं यामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, आमचं म्हणजे कुठल्याही पक्षाला आमचं समर्थन नाहीये. मनोज जरांगे पाटील हे कुठल्याही पक्षाचे नाहीयेत. कारण इथं आल्यानंतर शरद पवारांवरती सुद्धा मोठा वार महाराष्ट्रामधून इथल्या तरुणांनी आंतरवाली सराटीतल्या केलेला पाहायला मिळतो. वारंवार बोललं जातं शरद पवार साहेबांचं म्हणजे आणि मनोज जरांगे पाटलांचं कनेक्शन जोडलं जातं. मागचं जे आंदोलन होतं भांबेरीमधलं, कारण मी सविस्तर तुम्हाला प्रत्येक घडामोडी सांगतो, कारण या प्रत्येक कमेंट येत आहेत आणि त्या कमेंटमुळेच सध्या जर बघितलं तर भांबेरीतलं आंदोलन होतं त्यावेळेस शरद पवार सत्तेमध्ये होते आणि त्यावेळेस उद्धव ठाकरे सत्तेमध्ये होते. हे तिघाडी सरकार सत्तेमध्ये होतं. या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये सगळं सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे आणि त्यावेळेस सुद्धा शरद पवारांच्या बारामतीवर सुद्धा मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन धडकणार होतं. ज्या पद्धतीनं आज देवेंद्र फडणवीसच्या घरावरती मुंबईमध्ये आंदोलन निघालं होतं, त्याच पद्धतीनं मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन शरद पवारांच्या घराकडे सुद्धा निघालं होतं. शरद पवारांनीही आमचं काही चांगलं केलेलं नाही, मराठ्यांचं आरक्षण घालण्यामागे त्यांचाही मोठा वाटा आहे. पण मागच्या 10 वर्षामध्ये हा समोर दिसणारा रोड रस्ता जर ज्यांनी केलाय, आज खड्डे पडलेत, रस्त्यावरती पाणी झालंय, तर मग मागच्या सरपंचाला गावातले जाऊन बोलणार का? हा साधा प्रश्न आहे की मागच्या सरपंचाला गावातले जाऊन बोलणार नाहीत. पण आज त्यांच्याच पक्षाचा फायदा झालाय. 2019ला त्यांचे 4 खासदार होते, या निवडणुकीत त्यांचे 8 झाले. नक्कीच त्यांचे 8 खासदार झालेत. यामध्ये मराठा समाजाने उमेदवार उभे केले नाही म्हणून त्यांचे 8 खासदार झालेले आहेत. मराठा समाजाने जर उमेदवार उभे केले असते ना, कुणाचाच एकही खासदार झाला नसता. मराठा समाजाचे बहुसंख्य खासदार या महाराष्ट्रामध्ये दिसले असते. येत्या काळामध्ये 288 ज्या जागा आहेत ह्या मराठा समाजाकडून लढल्या जर गेल्या तर इथल्या हे जे काही प्रस्थापित आहेत यांना गारी विकायला जावं लागेल असं मी या ठिकाणी सांगेन.